नमस्कार, प्रियांकाच फूड ट्रॅकमध्ये तुमचं स्वागत आहे. वर्षाचा पहिला सण पण जवळ आलाय आणि वर्षाची सुरुवात काहीतरी गोडाने करावी, म्हणून मी आज मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू बनवणार आहे. त्यासाठी मी इथे अर्धा किलो अनपॉलिश्ड तीळ घेतले आहेत. अर्धा किलो गूळ असा बारीक चिरून घेतला आहे. मी इथे चिक्कीचा गूळ न वापरता साधाच गूळ वापरला आहे. शक्यतो लाडवासाठी साधाच गुळाचा वापर करा. 50 ग्रॅम भाजकी डाळ घेतली आहे. 50 ग्रॅम शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून असे जाडसर वाटून घेतले आहेत. डाळ आणि शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतर ड्राय फ्रुट्स पण टाकू शकता. आणि 2 टेबलस्पून तूप घेतलं आहे. आता मी लाडू बनवायला सुरुवात करते. त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली आणि आता मी तीळ भाजणार आहे. गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम वर ठेवली आहे. तीळ पण जास्त ब्राऊन करायची गरज नाही, हलकेसे फक्त आपल्याला ह्याला परतून घ्यायचे आहेत. 10 ते 15 मिनिटांसाठी मंद आचेवरच हे तीळ मी चांगले परतून घेणार आहे. तीळ पण चांगले परतून झालेत आणि आता हलके हलकेसे कडेकडेने ते उडतायत, म्हणजेच आता तीळ आपले चांगले भाजून झालेत. आता मी हे तीळ काढून घेते. लाडू तयार करण्यासाठी मी एक कढई गरम करायला ठेवली आणि आता त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तूप टाकून गूळ चांगला वितळेपर्यंत परतून घेणार आहे. मंद आचेवरच मी हा गूळ परतणार आहे, कारण गूळ हा खाली लवकर लागायची शक्यता असते. त्यामुळे गूळ परतताना तो सतत ढवळत राहा. गूळ पण चांगला वितळायला सुरुवात झाली आहे. आता मी यात 2 टेबलस्पून पाणी घालणार आहे. पाणी घातल्यामुळे लाडू चिवट न होता खुसखुशीत होतात. हे बघा, गूळ पण आता चांगला वितळलाय आणि लाडवासाठी पण आता तयार झालाय. लाडवासाठी गूळ तयार झालाय की नाही हे बघण्यासाठी मी काय करते, एका प्लेटमध्ये थंड पाणी घेऊन त्याच्यामध्ये एक गुळाचा ड्रॉप टाकून त्याची अशी गोळी तयार होते की नाही ते बघायचं. त्याची अशी गोळी तयार झाली पाहिजे, म्हणजेच इथे लाडवासाठीचा गुळाचा पाक तयार आहे. पाणी पण मी इथे जे रूम टेम्परेचरवर असतं त्याचाच वापर केला आहे. आणि आता मी या गुळामध्ये जे भाजून ठेवलेले तीळ होते ते घातले, ही भाजकी डाळ पण घातली आणि भाजलेले शेंगदाणे पण घातले आणि आता मी हे चांगलं मिक्स करून घेते. हे सगळं मिश्रण चांगलं एकजीव होईपर्यंत मी परतून घेणार आहे. हे बघा, हे मिश्रण पण आता चांगलं परतून झालंय आणि आता बऱ्यापैकी घट्ट होत चाललंय. हे मिश्रण जास्त घट्ट न करता थोडंसं सैलसरच ठेवायचं. आता मी ह्याच्यावरती 2 ते 3 मिनिटांसाठी झाकणी झाकून एक वाफ काढून घेते. हे बघा, मिश्रण पण आता चांगलं परतून झालंय आणि आता लाडू तयार करण्यासाठी तयार आहे. आता मी ह्याच्यावरती झाकणी झाकून ठेवून देते, कारण हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला लाडू वळायचे आहेत. थंड झाल्यामुळे लाडू नीट वळले जाणार नाहीत. आता मी लागेल तेवढं थोडं थोडं हे मिश्रण घेणार आहे. आता मी हाताला पाणी लावून हवा त्या आकाराचा गोळा घेऊन त्याचे असे मी लाडू तयार करून घेणार आहे. लाडू वळताना शक्यतो हे मिश्रण हलकंसं गरमच असलं पाहिजे, मगच आपल्याला लाडू व्यवस्थित वळता येतील. हे मिश्रण जर थंड झालं तर तुम्ही पुन्हा कढईमध्ये हे गरम करून घेऊ शकता. असेच आता मी सगळे लाडू तयार करून घेते. आणि असे हे मकर संक्रांती स्पेशल लाडू तयार आहेत.